निवडणूक हरल्यामुळे राज्यात अशांततेचे वातावरण तयार केले जात आहे, असा आरोप आमदार असलम शेख यांनी केला आहे। ते म्हणाले, राज्याच्या दुर्दैवाने महाराजांची नावे हिंसाचार घडत आहे। छत्रपती शिवाजी महाराज सर्वांचे आहेत। पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांनी सुरक्षा व्यवस्थापन फेल केली आहे। ज्यांनी ही परिस्थिती थांबवायची होती त्यांनी ती थांबवली नाही। यावर कायदेशीर कारवाई करा। अतिक्रमण हटवताना पुरेशी यंत्रणा असायला हवी। अधिकाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे। तसंच हिंदू मुस्लिमवर बोलताना ते म्हणाले, निवडणूक हरल्यामुळे अशांततेचे वातावरण तयार केले जात आहे। महिला, बालक, पोलीस कर्मचारी यांना मारहाण केली जाते। हे अत्यंत दयनीय आहे। जनतेच्या मनात असुरक्षितता आहे। तसंच अमीन पटेल यांच्यावर बोलताना ते म्हणाले, आम्ही रश्मी शुक्ला यांची भेट घेतली। ही घटना अशोभनीय आणि दुर्दैवी आहे। 18 लोकांना ताब्यात घेतले आहे। काहींचा शोध सुरू आहे। पोलिसांनी असे प्रकार घडल्यास जनतेसमोर कारवाईतून उत्तर दिले पाहिजे। समाजातील तेढ वाढवण्यासाठी काही लोक विष पसरवण्याचे काम देखील करत असल्याचा आरोप त्यांनी केलाय। अभी नीचे बैठ जा। हाँ। अरे बूम नीचे करो यार, सब लोग मुंह पे लगा दो। बस नाही, खरं म्हणजे हा राज्याचा दुर्भाग्य आहे। केंद्र सरकार आणि राज्य सरकारमध्ये ते त्यांची सरकार असताना जे मारहाण मुलांवरती झाला, लहान मुलींवरती झाला, महिलांवरती झाला, लोकांच्या घरात घुसून तोडफोड केली आणि जे मस्जिद आहे मस्जिदमध्ये पण तोडफोड केली आणि बेसिकली हे महाराजांच्या नावाखाली योग्य नाही। महाराज हे फक्त महाराष्ट्र किंवा देशासाठी आदर्श नाही, अख्ख्या जगासाठी आहेत। शिवाजी महाराजांचा बद्दल आपण जर विचार केला तर त्यांचा विचार अख्ख्या जगात आहे। महिलांना कसं आदर करायचा, गरिबांना कशी मदत करायची, शेतकऱ्यांना कशी मदत करायची, हे सगळं जग शिकत आहे त्यांच्याकडून। आणि त्यांचं नाव घेऊन तोडफोड करायचं आणि हे करायचं हे योग्य नाही। आज आम्ही हे मागणी केलेली आहे की जे कोणी त्यांच्या नावाचा दुरुपयोग करून हे सगळं घटना झालेली आहे त्याच्यावरती कठोर कारवाई झाली पाहिजे। आणि पोलिसांना मारहाण झालेली आहे, जर पोलिसांचा आदर होत नसेल, पोलिसांवरती जर लोक मारहाण करत असतील तर मला वाटतं लॉ अँड ऑर्डर कुठे गेलेला आहे। आणि जे अधिकारी होते तिथे त्यांच्यावरती कठोर कारवाई झाली पाहिजे। त्यांनी व्यवस्था तिकडे व्यवस्थित केली पाहिजे, व्यवस्था पोलीस बलांची त्यांनी वाढवली पाहिजे होती। हे सगळं कुठेतरी त्यांचा फेलियर आहे आणि त्यांच्यावरती योग्य कारवाई झाली पाहिजे अशी आम्ही आज मागणी केली। सतेज पाटील आणि शाहू छत्रपती महाराजांना विशालगडावर जाण्यासाठी पोलिसांनी रोखलेलं आहे पाहणी करण्यासाठी। इंडिया आघाडीचे नेते खरं म्हणजे ज्यांना रोखलं पाहिजे होतं त्यांना रोखलं गेलं नाही। आज जे पाहणी करण्यात जात आहे त्यांना रोखून काय म्हणजे तुम्हाला आहे कुठेतरी मला असं वाटतंय की जे आता निवडणुकामध्ये या राज्य शासनाचा आणि ते जे त्यांचा निकाल आलेला आहे ते कुठेतरी मला वाटते त्याच्यात हे पण त्यांचा एक उपयोग होऊ शकतो असं नाकारता येत नाही। पण हे योग्य नाही। महाराष्ट्र हा देशाला मार्ग दाखवणारा राज्य आहे। महाराष्ट्रावरून लोक शिकत आहेत आणि विशेष करून महाराष्ट्राचे जे पोलीस आहे, मुंबईचे जे पोलीस आहे, हे आपल्या देशामध्ये 1 नंबरचे पोलीस आहे। इथे अशी घटना घडणं आणि इथे पोलिसांवरती मारहाण करणं आणि पोलिसांसमोर महिलांवरती, मुलांवरती आणि असे घटना होणं हे योग्य नाही। सर, प्रत्येक वेळी निवडणुकीत धर्माच्या नावावर मतं मिळवण्याचा झाली आणि आता पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला। मला फक्त एवढंच सांगायचं की आज गेल्या 2.5 वर्षापासून राज्य सरकार फक्त घोषणावरती घोषणा करत आहे। एवढे आम्ही भरती करणार, एवढं या ठिकाणी जॉब उपलब्ध करून दिलेला आहे, एवढ्या ठिकाणी आम्ही हे करणार आहे, पण ते सिद्ध होत ना कुठे। आता मधी SRP ग्राउंड मध्ये पोलिसांच्या भरतीसाठी रात्रभर तिकडे मुलं बसलेली होती। पहाटे काय झालं, शेवटी पोलिसांनी त्यांच्यावरती लाठीचार्ज केला। आता या मुलांवरती पण तसंच होत आहे। म्हणजे हे इन्सिडेंट एकदा झाला, दोनदा झाला तर समजू शकतोय की लोक जास्त आली, पण वारंवार होत असेल तर खोटी घोषणा करायची आणि मग त्याला अंमलबजावणी होत नसेल तर हे योग्य नाही। आणि हे सगळं जे आहे महाराष्ट्राची जनता बघत आहे, म्हणून तर हे निकाल त्यांचा निघालेला आहे। त्यांनी जे या ऑरा तयार केला होता, या महाराष्ट्रामध्ये एवढी सीट येणार, तेवढी सीट येणार, हे केलंय ते केलंय, ते सगळं फेल झालेलं आहे। म्हणून तर हे सगळं आता जे घडलंय विशालगड मध्ये हे कुठेतरी महाराष्ट्राला शोभा देणारी गोष्ट नाही। भाई धार्मिक तेढ दोन्ही धर्मांमध्ये जातीय रंग दिला जातो।
नाही, मला एक सांगा, जर तिथे अतिक्रमण आहे, कुठेही अतिक्रमण असलं महाराष्ट्रात किंवा मुंबईत, तर ते कायदेशीर कारवाई करा ना. आणि आपल्याकडे यंत्रणा आहेत, कायदेशीर कारवाई घेऊन नोटीस देऊन, काय इल्लीगल असेल त्याला तोडू शकता, इल्लीगल नसेल तर त्यांना जे सरकारतर्फे जे आपले GR आहे त्याच्या हिशोबाने कारवाई झाली पाहिजे. आता एका निवडणुकामध्ये जर पराजित झाला तर दुसऱ्या निवडणुकामध्ये टाइम राहिलेला नाही, तर असं सगळं कुठेतरी होतोय का, हा लोकांच्या समोर प्रश्न आलेला आहे. आणि कितीपर्यंत योग्य आहे तुम्ही मला सांगा. हे घटना आणि पोलिसांच्या समोर घटना आणि राज्य शासन याच्यावरती जर आरोपीवरती कारवाई जे पाहिजे तेवढी होत नसेल, पोलिसांच्या समोर जर पोलिसांना मारहाण होत असेल आणि तिकडे वरिष्ठांच्या अधिकारीवरती कारवाई होत नसेल, तर पोलीस बलची काय त्यांची मोरॅलिटी राहणार आहे, कशी ते खालचे लेवलचे अधिकारी काम करणार आहे. यापुढे अशी घटना होत असेल आणि पोलिसांनाच मारत असेल तर पोलीस समोर जाणारच नाही. तर जे कोण रिस्पॉन्सिबल पर्सन तिथे होते त्याच्यावरती कठोर कारवाई झाली पाहिजे. सतेज पाटील यांनी काँग्रेस